नमस्कार मंडळी, मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. ज्वारीची भाकरी, ते पण अगदी सोप्या पद्धतीमध्ये मऊ लुसलुशीत भाकरीला चिरा न पडता कशी आपण ती तयार करायची ती बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा मी परात घेतली. परातीमध्ये मी दळून आणलेलं पीठ घेतलं ज्वारीचं आणि ते मी चाळूनच ठेवलेलं होतं. मग मला जेवढं पीठ हवं आहे म्हणजे 1 भाकरीचं 2 भाकरीचं असं मी ते पीठ घेतलं आणि नंतर मी गॅसवर लोखंडी तवा ठेवला. त्या तव्यामध्ये मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं. नंतर मी ते पाणी भाकरीमध्ये ओतलं, भाकरीच्या पिठामध्ये मी ओतलं आणि नंतर ते त्या पाण्यानेच भाकरी व्यवस्थित मळून घ्यायची. कारण ते पाण्याने भाकरी जर मळली ना तर व्यवस्थित त्याच्यात चिरा नाही पडत. आणि थोडं थोडं पाणी घेऊन ना नंतर हे मळत राहायचं. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना तसंच तुम्ही ते मळा. थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं म्हणजे ती भाकरी एकदम पेढ्यासारखी मऊ झाली पाहिजे. जास्त पण मऊ नाही, जास्त पण कडक नाही झाली पाहिजे. व्यवस्थित त्याचा हुंडा तयार झाला पाहिजे. आणि तुम्ही जेवढं मळणार ना चांगली तेवढी भाकरी खुसखुशीत होते खायला. बघा मी जशी मळते ना तशी तुम्ही मळा. चांगलं ते पीठ मुरलं पाहिजे भाकरी. आणि एका हाताने मी परात पकडते कारण की मी खाली कपडा ठेवला तरी पण ती परात खूप हलते. म्हणून मी एका हाताने परात व्यवस्थित पकडते आणि ते मळते. आणि तुम्ही गॅसवरती जो तवा ठेवलेला आहे तो बारीकच आचेवर ठेवायचा भाकरी टाकेपर्यंत. बघा मी आता नंतर हुंडा तयार केलेला आहे आणि मला आता 2 भाकरी बनवायच्या आहेत, त्यामुळे मी 2 भाकरीचं पीठ बरोबर घेतलेलं आहे आणि मी दोन्ही पण मळले. म्हणजे नंतर थोडंसं जास्त मळायला लागत नाही, थोडंसं मळलं तरी चालतं. म्हणून मी असं हे मळून घेतलेलं आहे. आणि बघा आता मी तो हुंडा आता तयार केला आहे. आणि तो हुंडा तयार केल्यानंतर थोडंसं पीठ आपल्याला खाली पण टाकायचं आहे परातीवर आणि थोडंसं पीठ आपल्याला थोडंसं पीठ ते हाताला पण लावून घ्यायचं आहे. आणि बघा आता मी जशी थापते ना, एक हात बाजूला करायचा आणि एका हाताला पहिल्यांदा थोडीसं भाकरीला पीठ लावायचं, परत आणि भाकरी थोडीशी उचलायची, परत थोडं थोडं करून गोल 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 फिरवत जायची. बघा जरी कडा जरी तुटल्या ना तरी त्या बाजूने अशा थापून घ्यायच्या, एकमेकांना ते जॉईंट झाल्या पाहिजेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही भाकरी पातळ 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 थापत जायची. बघा मी कशी गोल गोल फिरवते ना तशी तुम्ही गोल 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 हाताने फिरवा. पहिल्यांदा भाकरी जमणार नाही तुम्हाला. पहिल्यांदा तुम्ही छोटी छोटी अशी तयार करा भाकरी आणि नंतर मग मोठी तयार करायला जावा. भाकरी खूप सोपी पद्धत आहे करायची. तुम्ही फक्त त्यामध्ये करत जावा म्हणजे तुम्हाला येणार करायला. बघा अशी गोल 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 तुम्ही फिरवणार ना तुम्हाला भाकरी व्यवस्थित जमणार. बघा कशी झाली आहे, बघा गोल झाली आहे की नाही भाकरी. आणि नंतर मी आता जेव्हा मी तव्यामध्ये भाकरी टाकणार त्यावेळेलाच मी गॅस हा मोठा करणार. बघा मी पाणी लावून दिलं. पाणी लावलं की ते पाणी व्यवस्थित त्या भाकरीला मुरून द्यायचं. त्याशिवाय भाकरी पलटायच्या पाठीमागे लागायचं नाही. लगेच जर तुम्ही भाकरी जर पलटली तर ती भाकरी व्यवस्थित लागत नाही. ती कच्ची कच्ची लागते पाठीमागच्या साईडला भाकरी आणि ती नंतर व्यवस्थित भाजली पण जात नाही. बघा व्यवस्थित मी पाणी लावून दिलं. पाणी लावल्यानंतर बघा 1 सेकंद तरी ही भाकरी तशीच तव्यावर ठेवायची आणि नंतर मग ही भाकरी आपण उलटण्याच्या साहाय्याने पलटायची म्हणजे पलटी करायची. जर ती भाजली की नाही बघा एका साईडला टाकल्यानंतर बघा ती पूर्ण भाजली गेली. माझी भाकरी बघा कशी फुगत चालली. नंतर मला ती भाकरी गॅसवर भाजायची होती म्हणून मी त्याला गॅसवर भाजतीये. भाकरी बघा माझी कशी फुगलेली आहे, तुम्हाला दिसतेच आहे व्हिडिओमध्ये. तशीच तुम्ही भाकरी बनवा, तुम्हाला खूप छान येणार. भाकरी भाजल्यानंतर बघा माझा भाकरीचा पापुंद्रा कसा निघतोय तसा तुमच्या पण भाकरीचा पापुंद्रा निघाला पाहिजे. आणि भाकरी ही चारी बाजूनी बघा कशी पातळ झालेली आहे आणि ती खायला पण छान लागते भाकरी. मग बघा पापुंद्रा निघालाय ना. जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला तेवढा विसरू नका. थँक्यू.